नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात जायंट किलर अशी ओळख असलेले भाजपा नेते माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आपल्यासोबत आहेत। साहेब, आज भोकरमध्ये भाजपाची बैठक, आढावा बैठक, लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला आहे। पालकमंत्री उपस्थित होते, त्या बैठकीला आपण अनुपस्थित राहिलात। नाही, असं काही नाही आहे की माझे पूर्वनियोजित काही कार्यक्रम होते आणि पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं शिवमहापुराण कथेवर या ठिकाणी प्रवचन होणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती, त्यामुळं मला इथं थांबणं भाग पडलं। याचा अर्थ तिथं गेलो नाही म्हणजे वेगळं काही असं समजण्याची काही गरज नाही। आपण पक्षप्रवेश करणार आहात, भाजप सोडणार आहात अशाही चर्चा व्हायला लागल्यात। काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार आहेत अशाही चर्चा नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ लागल्यात। असं आहे की मी सगळे पक्ष फिरून आलेला माणूस आहे, त्यामुळे त्या पक्षामध्ये माझे काही सहकारी मित्र आहेत, त्यांना असं वाटते की हे आपला मित्र इकडं आला पाहिजे, आपला सहकारी आला पाहिजे, आपला नेता आला पाहिजे आणि ते त्यांच्या सोयीप्रमाणे चर्चा करत आहेत। पण मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे। शेवटचा प्रश्न, आज पालकमंत्री गिरीश महाजन नांदेडमध्ये आहेत, त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार होतो त्याच्या विरोधात निषेधात आज बंद पाळण्यात आलं होतं, परंतु पालकमंत्री या बंदमध्ये किंवा आणि भाजप भोकरमध्ये कार्यक्रम घेत आहे, मग सकल हिंदूंची आणि भाजपाची भूमिका वेगवेगळी आहे असं समजावं का? नाही, या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी किंवा कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिलेलं बरं राहील। परंतु सकल हिंदू समाजाच्या बाजूनं भूमिका घेत मी आज त्यांच्या मोर्चामध्ये सामील होतो। त्यांच्यासोबत माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन निवेदन दिलं आणि सकल हिंदू समाजाच्या भूमिकेला पाठिंबा दिली। त्याच्यामुळे एखाद्या कार्यक्रमामुळं परिवाराची भूमिका वेगळी आणि पक्षाची भूमिका असं वेगळं म्हणता येत नाही। परंतु कार्यक्रम आजच का ठेवला, कार्यक्रमाला का आले, याच्यावर मी न बोललेलं उचित राहील असं मला वाटतं। भाजपाच्या जवळपास 6 ते 7 बैठका झाल्यात आजपर्यंत, आपण एकाही बैठकीला हजर नव्हतात। प्रताप पाटील चिखलीकर नाराज आहेत का? मध्ये महानगराचा जो मेळावा झाला, दिलीप कंदकुर्ते यांनी मेळावा ठेवला, त्या कार्यक्रमाला मी होतो। ज्या ठिकाणी मला सन्मानानं बोलवलं तिथं जात असतो आणि ज्या ठिकाणी बोलवलं नाही तिथं माझं घेऊन जायची माझी कधी सवय नाही, त्याच्यामुळं कदाचित गेलो नसेल किंवा माझा वेगळा कार्यक्रम असेल। पक्षामध्ये प्रताप पाटलांना सन्मानाची वागणूक मिळत नाही का? मग मला अतिशय सन्मानाची वागणूक पक्षाने दिलेली आहे, पक्ष देत आहे। मी कुठल्याही आणि कोणाच्याही सांगण्यावरून भारतीय जनता पक्षावर नाराज नाही। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।